नमस्कार रसिका हो. मी सांज आज घेऊन आली आहे प्रेमकथा पावसाची सर. कथेमधील पात्र आहेत आदित्य म्हणजेच आदी. पुण्यात राहणारा 25 वर्षाचा तरुण, सॉफ्टवेअर इंजिनियर, शांत स्वभावाचा आणि पुस्तक वाचायला आवडणारा. सई, 24 वर्षाची तरुणी, गाण्यात रस असलेली, एका शाळेत संगीत शिक्षिका, तिच्या चेहऱ्यावर कायमचं हास्य असतं. जयदीप, जय, सईचा लहानपणीचा मित्र, तिला खूप समजून घेणारा. चला तर सुरुवात करूया कथेला. पुण्याच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर पावसाळ्याचे दिवस होते. आदित्य कामावरून घरी जात असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याच्याकडे छत्री नव्हती, म्हणून तो जवळच्या एका चहाच्या टपरीजवळ थांबला. तिथे सई देखील पावसापासून वाचण्यासाठी थांबली होती. सईची छत्री तुटलेली होती, त्यामुळे ती भिजत होती. आदित्यने तिला आपला रेनकोट देऊ केला. पहिल्यांदा सई थोडी संकोचली, पण शेवटी ती मान्य करून म्हणाली, धन्यवाद. पावसात भिजून गाण्याच्या सरावाला जायला उशीर झाला असता. आदित्यला तिचं हसणं अगदीच मनापासून आवडलं. काही दिवसांनी दोघांची पुन्हा भेट एका वाचनालयात झाली. दोघांनाही पुस्तकाचा आणि संगीताचा छंद असल्याने गप्पा रंगल्या. या भेटीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. तथापि कथेचा वळणाचा क्षण तेव्हा आला जेव्हा जयदीप, सईचा जुना मित्र, तिच्या आयुष्यात परतला. जयदीपला सई आवडत होती, पण तो कधीच तिला सांगू शकला नव्हता. आता तो आदित्यच्या अस्तित्वाने अस्वस्थ झाला होता. जयदीपने सईला विचारलं, तुला खरंच आदित्य आवडतो का? सई काहीशी गोंधळली, पण नंतर तिला समजलं की तिचं मन फक्त आदित्यकडेच ओढलं जात आहे. एका पावसाळी दिवशी तिने आदित्यला नदीकाठी भेटायला बोलवलं. तिथे ती म्हणाली, आदी, मला सांगायचंय, पावसाची सर जितकी आल्हाददायक वाटते तसंच तुझं असणं माझ्यासाठी आहे. आदित्याने हसत तिला उत्तर दिलं, आणि तू माझ्यासाठी पावसाची पहिली सरीसारखीच आहेस सई. तेथून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. जयदीपने आपल्या भावना मनातच दडपून सई आणि आदित्यच्या प्रेमाचा स्वीकार केला. आणि शेवटी आदित्य आणि सईचं प्रेम हे पावसासारखं निर्मळ होतं. ते एकमेकांसोबत खूप आनंदी होते आणि त्यांनी आपल्या स्वप्नांना एकत्रितपणे पूर्ण केलं. रसिका हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि हो रसिका हो, तुम्ही आमचा भायखळा झू मधला व्हिडिओ पाहिला का? खूप सुंदर बनला आहे आणि तुम्हाला तो नक्कीच आवडेल. तुमच्या लहान मुलांना नक्कीच तिथे घेऊन जा. तसेच मी व्हॉइस रेकॉर्डिंगची कामं सुद्धा घेते. जर तुम्हाला माझा आवाज आवडत असेल तर तुम्ही मला व्हॉइस रेकॉर्डिंगचं कामही देऊ शकता. त्यासाठी दिलेल्या ईमेल आय डीवर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते.